कादवा म्हाळुंगी येथील परनॉड रेकॉर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी परिसरातील 40 गावांमध्ये 2 रुग्णवाहिकेद्वारे मोफत आरोग्य सेवा तसेच वृक्षारोपण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नवीन इमारतीचे बांधकाम तसेच शौचालय बांधकाम, वॉटर फिल्टर, लघु बंधारे, सभामंडप, अवनखेड येथील दवाखाना तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप तसेच या कंपनीमध्ये 1800 ते 2000 युवकांना रोजगार. सदर कंपनीने करंजून जलवाहिन्याद्वारे जेवढे पाणी घेतले त्यांचे 4 पट पाणी कंपनी जमिनीत मुरवीत आहे. त्यामुळे परनॉड रेकॉर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथील परनॉड रेकॉर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्वतःच्या निधीतून वलखेड येथील वाघदेव फाटा ते कादवा म्हाळुंगी या रस्त्याच्या 8 कोटींच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की वलखेड फाटा ते कादवा म्हाळुंगी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सौर दीप बसविल्याने स्थानिक जनतेला आधाराचा सामना करावा लागत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अनेक ठिकाणी कंपनी व स्थानिकांमध्ये संघर्ष पाहण्यास मिळतो. मात्र परनॉड रेकॉर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी याला अपवाद आहे. त्यामुळे कंपनीने भविष्यातही आपले कार्य चालू ठेवून परिसराचा विकास करून घ्यावा असे आवाहन ओमकार पवार यांनी केले. यावेळी ओमकार पवार यांनी कंपनीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी कंपनीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कंपनीचे जनरल मॅनेजर सविंदर सिंग, दिंडोरीचे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे, उपअभियंता चौधरी, विस्तार अधिकारी चौधरी कापसे, संदीप फुके, व्यवस्थापक वैभव देशमुख, शरद नागरे, निचल सिंग, वलखेडचे सरपंच हिरामण पाटील, माजी सरपंच विनायक शिंदे, वनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, पाडेचे सरपंच नरेंद्र पेलमहाले, कादवा म्हाळुंगी सरपंच सविता गांगोडे, उपसरपंच प्रकाश आहेर, वलखेड पोलीस पाटील वामनराव पाटील, केशव मेधणे, अनंत पाटील, नारायण राजगुरू, विलास ढाकणे, संपतराव शिंदे, सुनील शिंदे, योगेश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी जाधव, दिगंबर चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालित रघुनाथ पाटील यांनी केले. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नारायण राजगुरू, दिंडोरी.